चला आपापसात बोलू का? झालंय सरांचं? अभ्यास करायला का नाही? नक्की. कारण टेस्ट मध्ये कळणार की अभ्यास करायला का नाही करायला. ठीक आहे. एकदा आपण रिवाइज करू 5 मिनिटांमध्ये. आपण काय काय बघितलं आतापर्यंत. आपला टॉपिक सुरू आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फायनल अकाउंट. येतं लक्षात? पार्टनरशिप मध्ये आपण बघतोय की आपल्याला जर एखादा पार्टनरशिप बिझनेस इस्टॅब्लिश करायचा असेल, स्थापन करायचं असेल, तर आपल्याला द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या अंतर्गत आपल्याला काय करावं लागतो? बिझनेस स्थापन करावा लागतो. ठीक आहे. मग हा जो बिझनेस आपण स्थापन करणार आहे, याला जी काही प्रोव्हिजन्स आहेत, या प्रोव्हिजन्स आपण कुठल्या प्रोव्हिजन्स लावणार आहेत? तर याच्यासाठी आपल्या प्रोव्हिजन्स लावायच्या द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या. येतं लक्षात? इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलं, ज्यावेळेस आपल्याकडे एखाद्या फर्मचं आपल्याला स्थापना करायची असते, ज्यावेळेस आपण फर्म स्थापन करतो त्यावेळेस आपल्याकडे त्याची आपण पार्टनरशिप डीड बनवतो. बरोबर? पार्टनरशिप डीडला आपण अग्रीमेंट असं म्हटलं. येते लक्षात? तर या पार्टनरशिपच्या काही आपण फीचर्स पाहिले होते. हे पार्टनरशिप मध्ये कशा पद्धतीनं पार्टनरशिपचे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स कोणकोणते आहेत हे आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये अग्रीमेंट हे मोस्ट इम्पॉर्टंट फीचर होतं. येतं लक्षात? त्याचबरोबर पार्टनरशिप मध्ये दुसरं फीचर होतं की लॉफुल बिझनेस असला पाहिजे. आपण जो काही बिझनेस पार्टनरशिप मध्ये करतोय, हा बिझनेस कसा असला पाहिजे? तुमचा लॉफुल बिझनेस असला पाहिजे. बरोबर? त्याचबरोबर प्रॉफिट शेअरिंग रेशो मोस्ट इम्पॉर्टंट काय? तर तुमच्या बिझनेस मध्ये ज्यावेळेस आपण बिझनेस करतोय, ज्यावेळेस आपण पार्टनरशिप इस्टॅब्लिश करतोय, पार्टनरशिप इस्टॅब्लिश केल्यानंतर त्या अग्रीमेंट मध्ये, त्या पार्टनरशिप मध्ये तुमचं जे काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, हा रेशो काय रेशोमध्ये पाहिजे? आपल्याला मेन्शन केलेला पाहिजे किंवा असतो. त्याचं फीचर सांगतो आपण. बरोबर? त्याचबरोबर आपल्याकडे त्या पार्टनरशिप मध्ये प्रिन्सिपल आणि एजंट म्हणून कोण काम करणार आहे, किंवा जे काही आपल्याकडे पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्स मध्ये कोण प्रिन्सिपल या बेसवरती काम करतोय किंवा कोण ऍज अ प्रिन्सिपल एजंट म्हणून त्याच्यामध्ये काम करतोय हे आपण तिथं बघितलं. किंवा प्रिन्सिपल आणि एजंट हा एक काय आपला मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स आपल्या पार्टनरशिपचा आहे. त्याचबरोबर लायबिलिटी जी आहे पार्टनरची लायबिलिटी जी आहे, ही लायबिलिटी कशी सांगितली आपण? तर अनलिमिटेड लायबिलिटी आहे. येतं लक्षात? अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? जोपर्यंत जो पार्टनर आहे त्याच्याकडली संपत्ती विकून, संपूर्ण संपत्ती विकून जोपर्यंत त्या पार्टनरशिपचे किंवा देणेदाराचे देणे दिले जात नाहीत, तोपर्यंत त्याची संपत्ती पूर्ण विकली जाते. तर आपण काय म्हणतो? अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हणतो. येतं लक्षात? त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट फीचर होतं आपल्याकडं या पार्टनरशिपचं, ती म्हणजे काय? तर पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. पार्टनरशिप काय? एक रजिस्टर इन्स्टिट्यूट आहे, रजिस्टर फर्म आहे. त्याचं आपण काय करू शकतो? एक व्हॅलिड रजिस्ट्रेशन पैदा करू शकतो. येतं लक्षात? हे आपलं मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे. त्याच्यामध्ये आणखी एक फीचर्स बघितलं की ज्याच्यामध्ये पार्टनरशिपची जी ओनरशिप आहे, पार्टनरशिपची जी ओनरशिप आहे, मालकी जी आहे, ही मालकी कशी असली पाहिजे किंवा कशी असते? तर जॉईंट असते. जॉईंट असते म्हणजे काय? एखाद्या पार्टनरशिप मध्ये समजा 10 पार्टनर आहेत, तर 10 पार्टनर्सची पूर्ण मालकी कोणाची असते? त्या 10 पार्टनर्सची असते. बरोबर? त्याचबरोबर तुमच्या त्या पार्टनरशिप फर्म मध्ये मॅनेजमेंट जे आहे, मॅनेजमेंट म्हणजे पार्टनरशिप चालवायची कशी? हे लक्षात? तर हे जे काय आहे, हे पार्टनरशिप चालवायचे मॅनेजमेंट पण काय? हे जॉईंटली असलं पाहिजे. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ज्या पद्धतीने आपण पार्टनरशिप हे रजिस्ट्रेशन करून स्थापन करतो, बरोबर? त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय? ही जी काही पार्टनरशिप आहे, ही पार्टनरशिप आपण काय करतोय? डिझॉल्युशन करत असताना किंवा पार्टनरशिपचा एंड करत असताना आपण काय करतोय? कायदेशीररित्या आपण काय करतोय? ऍज पर लॉ हे पार्टनरशिप काय करत असतो? डिझॉल्व्ह करत असतो. येतं लक्षात? अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? हे पार्टनरशिपचे पूर्ण फीचर्स बघितलेले आहेत. त्याचबरोबर पार्टनरशिप डीड मध्ये कंटेंट काय काय असतो? पार्टनरशिप डीड म्हणजे काय? तर जी काही अग्रीमेंट आहे, जेवढे काही पार्टनर आहेत त्या पार्टनर मधलं आपापसामधलं जे अग्रीमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड असं म्हणतो. येतं लक्षात? या पार्टनरशिप डीड मध्ये त्या पार्टनरशिप फर्मचं नाव, त्याचा ऍड्रेस,
पार्टनर्सचे नाव, पार्टनर्सचा ऍड्रेस, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, कोणकोणत्या पार्टनरने किती किती कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन त्या पार्टनरशिप डीड मध्ये असते. त्याचबरोबर प्रॉफिट शेअरिंग रेशो असतो. त्याचबरोबर राईट, ड्युटीज अँड ऑब्लिगेशन्स. येतं लक्षात, प्रत्येक पार्टनरचे राईट काय आहेत, अधिकार काय आहे, बरोबर, त्याची ड्युटी काय आहे आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते पण आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर प्रोव्हिजन, त्या पार्टनरशिप डीड मध्ये जर तुम्हाला पार्टनर्सला सॅलरी द्यायचं असेल, कमिशन द्यायचं असेल, बरोबर, किंवा इतर काही द्यायचं असेल तर त्याची काही प्रोव्हिजन आहे का, किंवा असेल तर आपण ती त्या पार्टनरशिप डीड मध्ये तिथं लिहिली असते. त्याचबरोबर आपल्याला दिलंय पुढं सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. जर समजा आपापसामध्ये काही वाद झाला असेल, पार्टनर्स मध्ये आपापसामध्ये काही वाद झाला असेल तर तो सोडवण्याची पद्धती, डिस्प्यूट सोडवण्याची पद्धती ती पण तुमच्या पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन केलेली असते. त्याचबरोबर पुढे आपल्याकडे एनी अदर मॅटर रिलेटेड टू कंडक्ट ऑफ बिझनेस. कंडक्ट ऑफ बिझनेस म्हणजे काय, तर बिझनेस चालवण्यासाठी जर काही इन्फॉर्मेशन किंवा त्याच्यामध्ये आपल्याला दिलं असेल, समजा की आपण बिझनेस चालवताना असताना जर अग्रीमेंट करायचं असेल एखाद्या पार्टी सोबत, कस्टमर सोबत, किंवा ज्याच्याकडून आपण गुड्स परचेस करतोय त्या व्यक्तीसोबत जर अग्रीमेंट करायचं आहे तर त्या अग्रीमेंट करत असताना काय काय पाहिजे हे अदर बिझनेस करण्याची जी काही प्रोसिजर आहे ती पण आपण या पार्टनरशिप डीड मध्ये मेन्शन करतो जर गरज असेल तर. येत्या लक्षात, जेवढ्यात जास्त तुम्ही पार्टनरशिप डीड मध्ये पॉईंट मेन्शन कराल तेवढं तुम्हाला त्याचं महत्व आणि इम्पॉर्टन्स तिथे लक्षात येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं काही प्रोव्हिजन्स आहेत पार्टनरशिप डीड मध्ये. अशा काही गोष्टी असतात की ज्या लिखित स्वरूपात नसतात किंवा लिहायच्या विसरलेल्या असतात. येतं लक्षात, लिहायच्या विसरलेल्या असतात. जसे की आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, कॉलेजमध्ये आल्यानंतर शांतता बाळगायची असते, काही काही कॉलेजमध्ये लिहिलेलं असतं, काही काही कॉलेजमध्ये डिसिप्लिन असते, बरोबर. येतं लक्षात, मग काही काही ठिकाणी मोबाईल वापरायचा की नाही वापरायचा हे लिहायची आवश्यकता आहे का, नाही. मग मोबाईल वापरायचा की नाही वापरायचा हे आपण ठरवायचं. येतं लक्षात, मग अशा काही गोष्टी आहेत प्रोव्हिजन्स म्हणतो आपण त्याला, की जनरली ऍक्सेप्टेड प्रोव्हिजन्स, की कॉलेजमध्ये, स्कूल कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर मोबाईल वापरायचा नसतो, ते सगळीकडे फिक्स आहे. येतं लक्षात, हे जनरल प्रोव्हिजन्स आहेत. मग अशा काही प्रोव्हिजन्स आहेत द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 चे, जे की आपल्याला काय करायचंय, जर एखादा पॉईंट आपल्या ह्या पार्टनरशिप डीड मध्ये नसेल तर तो काय करायचा, आपल्याला ह्या ऍक्ट प्रमाणे घ्यायचा. मग त्याच्यामध्ये आपण पॉईंट पाहिले होते, काय होता, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. जर तुमच्याकडे प्रॉफिट शेअरिंग रेशो तुमच्या ह्या पार्टनरशिप डीड मध्ये लिहिलेला नसेल, येतं लक्षात, आपल्याला काय करायचं, ऍज पर प्रोव्हिजन आपल्याला सांगितलं होतं की हा रेशो काय पाहिजे, आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं. लक्षात येतंय, जर आपल्या प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवत असताना जर आपल्याला त्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर आपण तो काय कन्सिडर करणार आहे, तर इक्वली आपल्याला काय करायचं, प्रॉफिट तिथं डिस्ट्रीब्यूट करायचं. येतं लक्षात, त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, जर आपल्या त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दिला नसेल तर आपण काय करणार, तिथं 6 महिन्याची तिथं ऍव्हरेज करणार आहे. हे लक्षात, आपण प्रॉब्लेम सोडवत असताना एका एका गोष्टीवरती काय करणार, तिथं व्यवस्थित बघणार आहे. ओके, त्याचबरोबर दिले इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. येतं लक्षात, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी आपल्याला काय, जर दिलेलं नसेल, जर पार्टनरशिप डीड मध्ये दिलेलं नसेल की जर पार्टनरने लोन दिलं असेल तर त्याच्यावरती इंटरेस्ट किती लावायचा आहे, जर कन्सिडर नसेल तर आपण काय करायचंय, फ्लॅट 6% त्याच्यावरती आपण कन्सिडर करून लावून टाकायचं. ओके, त्याचबरोबर दिलंय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर दिला असेल, जर ज्या व्यक्तीनं बिझनेस मध्ये कॅपिटल प्रोव्हाइड केलंय त्याच्यावर जर इंटरेस्ट द्यायचा असेल आणि त्याच्यावर जर प्रोव्हिजन लिहिली असेल आपल्या पार्टनरशिप डीड मध्ये तर आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. आणि जर प्रोव्हिजन लिहिलेली नसेल तर आपल्याला त्यावेळेस काय करायचं, तिथं पार्टनर्सला इंटरेस्ट द्यायची आवश्यकता नाही, तिथं काही द्यायचं नाही. येतं लक्षात, त्याच्यानंतर सॅलरी कमिशन जर असेल तर द्यायचंय, नसेल तर नाही. आणि लास्ट दिलं आपल्याला ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. जर एखादा पार्टनर नवीन घ्यायचा आहे, मोस्ट ऑफ द केस मध्ये काय होतं, ज्या वेळेस एखादा पार्टनरशिप मध्ये पार्टनर घेत असताना काय प्रोसिजर असले पाहिजे माहित नसतं. मग नॉर्मली काय करतात पार्टनर, जो बिझनेस करायचा आहे, पर्सेंटेज किती, सगळ्या गोष्टी लिहून ठेवतात. पण नवीन पार्टनर, एखादा पार्टनर रिप्लेस करायचा असेल तर त्याची काय प्रोव्हिजन आहे ही लिहित नाही. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, ऍज पर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या अंतर्गत मध्ये जी काही प्रोव्हिजन लिहिलेली आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला चालायचं. लक्षात आलंय, लक्षात आलंय. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं कॅपिटल मेथड पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट कॅपिटल मेथड पाहतोय, फिक्स कॅपिटल मेथड. आणि त्याच्यामध्ये फिक्स कॅपिटल मध्ये आपण पार्टनरचं कॅपिटल अकाउंट इथं पाहिलेलं आहे, फॉर्मॅट आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय काय आपण पाहत होतो की पार्टनर्स मध्ये पार्टनरचं करंट अकाउंट कशा पद्धतीने असतं ते आपल्याला बघायचं.
चला ड्रॉ करून घ्या फास्ट फॉर्मॅट. काल लिहिलेलं आहे बरोबर. आपल्या पार्टनरशिपचं नाव काय होतं? करंट अकाउंट ऑफ पार्टनर्स किंवा पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे, ड्रॉ करून घ्या. सर्वांनी ड्रॉ केला असेल. ठीक आहे, हा आपला पार्टनरशिपचा फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये आपण ओपनिंग करत असताना ज्यावेळेस डेबिट साईडची ओपनिंग करतो, डेबिट साईड, आणि दुसरी साईड आपल्याकडे क्रेडिट साईड. इथे लिहायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन का ब्रॉड डाऊन, ब्रॉड डाऊन. ठीक आहे, इथे बॅलन्स लिहून टाकायचंय ज्या पार्टनरचं असेल तर. ओके, त्याचबरोबर क्रेडिटला लिहित असताना आपण काय लिहिलं, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन ठेवून घ्या. लिहिलं. ओके, आता आपलं पुढे जायचंय. बघा, हा पार्टनर्स आहे. ओके, आपल्याकडे दोन पार्टनर्स आहेत. आता हे करंट अकाउंट आपण कशासाठी मेंटेन करतोय? करंट अकाउंट साठी आपण काय करतोय, ज्या पार्टनर्सने आपल्याकडे वर्षभरामध्ये असेल काही गोष्टी दिल्या असतील, येतं लक्षात, आणि त्याचबरोबर काही विड्रॉ केली असेल आपल्या बिझनेस मधून, तर ते आपण काय करणार आहे, ह्या करंट अकाउंट मध्ये मेन्शन करणार. ओके, आपण पहिलं बघणार आहे. बघा, पार्टनरला जर आपण एक उदाहरण बघूया डायरेक्टली. उदाहरण द्यायला जागा. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन कॅपिटल, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन कॅपिटल ऑफ रुपीज 10,000. येतं लक्षात. आता बघा, आपल्याला काय करायचंय, आपण काय करतोय, पार्टनरचं करंट अकाउंट मेंटेन करतोय बरोबर, आणि आपण काय करतोय, त्या पार्टनरला आपण काय करतोय, इंटरेस्ट पेड करतोय. येतं लक्षात. इंटरेस्ट पेड केल्यानंतर आता एक लक्षात घ्या, पार्टनरचं अकाउंट आहे बरोबर. पार्टनरचं डेबिट अकाउंट म्हटल्यानंतर काय करणार, की आपल्या बिझनेस मधून पार्टनर्सने जास्तीचे पैसे उचललेले. लक्षात येत आहे. डेबिट साईड म्हणजे काय असते, तर आपल्या बिझनेस मधून पार्टनरने काय केलेलं आहे, जास्तीचे पैसे उचललेले आहेत. कशाचे जास्त, तर त्याने दिलेल्या कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन पेक्षा जास्त बरोबर. आता मला सांगा, ज्यावेळेस कॅपिटल वरती इंटरेस्ट पार्टनरला मिळतो, ज्यावेळेस कॅपिटल मध्ये इंटरेस्ट पार्टनरला मिळतो, त्यावेळेस मला सांगा की हे त्याचं इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे?
आपण ज्यावेळेस इंटरेस्ट पेड करतो, आपण ज्यावेळेस इंटरेस्ट पेड करतो त्यावेळेस त्या पार्टनरचं ते इन्कम असतं का एक्सपेंडिचर असतो? आपण काय करतोय, समजा मी काय केलं, एखाद्या फर्म मध्ये पैसे गुंतवले 10 लाख रुपये आणि त्याच्यावरती मला काय करतोय, त्या कॅपिटल वरती इंटरेस्ट मिळतोय, मग हा इंटरेस्ट माझ्यासाठी इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे? इन्कम आहे ना. आपण लक्षात घ्या, मी एक पार्टनर आहे फॉर एक्झाम्पल, लक्षात घ्या, जेठालाल काय हा पार्टनर आहे, कोणत्या फर्मचा आहे? गडा इलेक्ट्रॉनिक्सचा, बरोबर. आता जेठालाल काय सांगतोय की माझा अकाउंट आहे, याच्या लक्षात, त्याच्यामध्ये जेठालालनं काय केलं, समजा इथं 10 लाख रुपये गुंतवले, बरोबर, आणि त्याचबरोबर सोडीने पण काय केलेले, इथं 10 लाख रुपये गुंतवलेले, याच्या लक्षात. आता 10 लाख रुपये गुंतवल्यानंतर ह्या 10 लाखावरती काय होतंय, ह्या पार्टनरला इंटरेस्ट मिळतोय, इंटरेस्ट मिळतोय, याचं लक्षात. मग इंटरेस्ट म्हटलं मिळत असेल तर तो इंटरेस्ट त्यांच्यासाठी काय झाला, इन्कम झाला, याचं लक्षात. तो इंटरेस्ट त्यांच्यासाठी काय झाला, इन्कम झाला, याचं लक्षात. मग आता एंट्री घेत असताना आपण एंट्री काय करत असतो, जर्नल एंट्री काय करणार आपण सांगू शकता का? बघा, आपण एंट्री करत असताना काय करणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे लिहितो मी, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, याचं लक्षात, डॅश केलं. कसं देणार आपण इंटरेस्ट त्यांना, समजा कॅश मध्ये दिला असेल तर कॅश करा, बरोबर. आपल्याकडून आपण जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट काय बघितला, आपण अकाउंट बघितले, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, याचं लक्षात. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की जर आपण जर्नल एंट्री करतोय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आपण त्याला बघूया, बरोबर. कसं देणार आपण, कॅश मध्ये देतो, कॅश, याचं लक्षात. आता मला सांगा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे आहे हे आपल्या कोणत्या अकाउंट प्रकारामध्ये येतं? इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशामध्ये येतं? आता मला सांगा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हटलं की व्यक्ती दिसतो का आपल्याला, त्याच्या नावावरून व्यक्ती दिसतो का, नाही दिसत. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल वरून आपल्याला कॅश दिसते का, असं समजतं का इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे कॅश आहे, असं आहे का, नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे गुड्स आहे, असं आहे का, नाही. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपली असेट आहे का, नाही. आता राहिलं नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट मध्ये चेक करायचं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काय करतोय, पेड करतोय, तो आपला खर्च आहे का, आपला खर्च आहे, आपल्या खर्च. आपण लक्षात घ्या, आपण फर्म आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर. गडा इलेक्ट्रॉनिक्स काय करतोय, जेठालालला इंटरेस्ट पेड करतोय, याचं लक्षात. आता सध्या तर आपण काय करतोय, इंटरेस्टची एंट्री करतोय, याचं लक्षात. आपण काय करतोय, एंट्री करतोय, मग आपण लिहिलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट, याचं लक्षात. आपण इथं काय लिहिलं, इथं समजा 10,000 दिलं, कसं दिलंय आपण इथं, सीआर कॅश, याचं लक्षात. आता मला हा जो इंटरेस्ट आहे, हा इंटरेस्ट काय करायचा आहे, जेठालालच्या अकाउंटला जमा करायचा आहे, याचं लक्षात. जेठालालच्या अकाउंटला काय करायचं, आपल्याला जमा करायचा आहे. मग जर्नल एंट्री काय करावं लागेल, सांगू शकताय? किंवा डायरेक्टली आपण काय करू शकतो, एक लक्षात घ्या, कॅश मध्ये देण्याच्या ऐवजी आपण काय करतो, इंटरेस्ट फक्त प्रोव्हिजन करतो, बरोबर. आपण इथं काय करणार, डायरेक्टली पार्टनर्स, जास्त एंट्रीज करायची गरज नाही आपल्याला, डायरेक्टली आपण लिहू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट करू आपण 10,000. आपण काय करतो, डायरेक्टली पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करतोय, आणि डायरेक्टली काय म्हणणार इथं की हा जो आपण क्रेडिट करतोय ती कशाची क्रेडिट करतोय, आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलची, याचं लक्षात. आपण काय केलं इथे, बाय लिहा, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जो काही इंटरेस्ट आला असेल तो आपल्या इथे लिहायचा आहे. या अमाऊंट क्लिअरच करतोय आपण, फॉर्मॅट बघतोय. याचं लक्षात. सेम ज्या पद्धतीने आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलंय त्याच पद्धतीने आपण काय करणार, सॅलरी येणार आहे, बरोबर. आपण काय करणार इथं, सॅलरी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, किंवा सॅलरी अकाउंट पार्टनरचं कॅपिटल अकाउंटला आपण काय करतो, क्रेडिट करतो. तिथे लिहायचं बाय सॅलरीज, सॅलरी अकाउंट करा, बाय सॅलरीज अकाउंट, सॅलरीज अकाउंट,
जर्नल एंट्री लक्षात येते. आपण इथे सॅलरी का लिहितोय, कारण सॅलरी अकाउंटला डेबिट करतोय. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट का लिहितोय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंटला डेबिट करतोय. ओके, त्याच्यानंतर पुढे घ्यायचं आपल्याला बाय कमिशन. बाय कमिशन अकाउंट. बाय कमिशन अकाउंट. येते लक्षात, बाय कमिशन अकाउंट. अगोदर आपण फॉर्मॅट लिहून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला मी जर्नल एंट्री समजून सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दिलंय बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अगोदर फॉर्मॅट लिहून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला हा फॉर्मॅट मधल्या एक एक एंट्री समजून सांगतो. इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचंय शेअर इन नेट प्रॉफिट. इन नेट प्रॉफिट. शेअर इन नेट प्रॉफिट. शेअर इन नेट प्रॉफिट. शेअर इन नेट प्रॉफिट. येतं लक्षात. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी पार्टनरसाठी काय झाल्या, इन्कम झाल्या, बरोबर. मग आता बिझनेस मध्ये जर पार्टनरने काही विड्रॉ केली असेल, आपल्या बिझनेस मधून पार्टनर काही घेऊन गेला असेल, तर त्याच्यासाठी तो काय असतो, खर्च असतो, म्हणजे त्याची ड्रॉइंग असते, बरोबर. म्हणून ते ड्रॉइंग आपण कुठे लिहितो, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. आता काय काय ड्रॉइंग करू शकतो, टू मध्ये पहिली ड्रॉइंग की बिझनेस मधून पार्टनर काय करू शकतो, तिथे लिहायचं ड्रॉइंग अकाउंट. ड्रॉइंग्स अकाउंट. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट. येतं लक्षात. आता जर ड्रॉइंग घेतली असेल तर ह्याच्यावरती ज्या पद्धतीनं जर पार्टनरनं आपल्याला कॅपिटल दिलं असेल, तर आपण काय केलं, त्याला इंटरेस्ट पेड केला, बरोबर. जर आपल्या बिझनेस मधून तो पैसे वापरत असेल, तर आपण तो पण काय करणार आहे, आपण पण इंटरेस्ट चार्ज करणार आहे. काय इंटरेस्ट चार्ज करणार नाही, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ज्या पद्धतीने आपण पार्टनरने आपल्याला कॅपिटल दिल्यामुळे आपण त्यांनी काय केलं, आपण त्यांना इंटरेस्ट पेड केला, त्याच पद्धतीनं पार्टनरने आपल्या बिझनेस मधून ड्रॉइंग घेतली, आपल्या बिझनेस मधून पैसे उचलले, मग आपण त्याच्यावरती काय करणार, तिथं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग करणार. ओके, त्याच्यानंतर पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कधी लिहिणार आपण, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. जर बिझनेस मध्ये लॉस झाला असेल तर ब्रॅकेट मध्ये लिहायचंय शेअर इन लॉस. शेअर इन लॉस. शेअर इन लॉस. शेअर इन लॉस. ओके, आणि लास्ट लिहिणार आपण टू बॅलन्स. टू बॅलन्स कॅरी डाऊन. जर काही बॅलन्स शिल्लक असेल तर. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा आपला फॉर्मॅट आहे. आपल्याला एक एक इथं ट्रान्झॅक्शन, एक एक एंट्री आपल्या इथं समजून घ्यायची आता. ओके, त्याचे टोटल खाली लिहून घ्या. इथं लिहायचं टोटल. फॉर्मॅट लिहून घ्या पूर्ण.
एक एक एंट्री आपल्याला चेक करायची आहे की कशा पद्धतीने इथं एंट्री आपल्याला पास करायची आहे. झाला लिहून? सगळ्यांचं लिहून झालंय? इरेज करायला चला आता पहिली एंट्री बघायची आपल्याला. इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल. एक नंबरची एंट्री आहे जी आपण कॅपिटल अकाउंट मध्ये केली, करंट अकाउंट मध्ये. काय? इंटरेस्ट अलाउड, खाली लिहून घ्यायचं, इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर कॅपिटल. इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल. येतं लक्षात? आता बघा, आपण सांगितलं की प्रत्येक अकाउंटला, समजा हे अकाउंट माझं आणि हे दुसरं अकाउंट, बरोबर? प्रत्येक अकाउंटला आपल्याकडे काय, दोन बाजूत, एक डीआर, दुसरी सीआर. इकडे आहे डीआर आणि दुसरी आहे सीआर. येतं लक्षात? आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इंटरेस्ट अलाउड. अलाउड म्हणजे काय, आपण पेड करतो. लक्षात येतंय? इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल. आपण काय करतो, अलाउ करतो आपण इंटरेस्ट. अलाउ म्हणजे आपण पे करणार आहे. येतं लक्षात? हा शब्द प्रत्येक ठिकाणी वेगळा मिनिंग घेऊन जातो. येतं लक्षात? मग आपल्याला ही सिच्युएशन काय आहे ते अगोदर समजून घ्यायचे. यांनी काय सांगितलंय, इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल. बरोबर? आपण काय अलाउ करतोय, काय अलाउ करतोय, इंटरेस्ट कशावरती करतोय, पार्टनर्स कॅपिटल वरती. बरोबर? आता मला सांगा की याच्यामध्ये हा इंटरेस्ट जो आहे, हा इंटरेस्ट माझ्यासाठी काय आहे, एक्सपेंडिचर आहे. याच्या लक्षात? हा इंटरेस्ट माझ्यासाठी काय, एक्सपेंडिचर आहे. पण हे कुणाला देतोय मी, पार्टनर्सला. बरोबर आहे? मग याच्यासाठी काय आहे, इन्कम आहे. लक्षात? आता आपण एक बघा, एक्सपेन्सेस आणि इन्कम ह्याच्यासाठी आपण काय केलं होतं, एक नॉमिनल अकाउंटचा रूल पाहिला होता. नॉमिनल अकाउंट. याचं लक्षात? नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट और एक्सपेन्सेस, डेबिट और एक्सपेन्सेस. मग हा इंटरेस्ट जो आहे हा आपल्यासाठी काय आहे, खर्च आहे, डेबिट आहे. म्हणून काय लिहिलं आपण, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डीआर केलं आपण. येतं लक्षात? इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डीआर कुठं असणार आहे, म्हणजे आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. बरोबर? मग इथे लिहिणार आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल. येतं लक्षात? जी काही तुमची अमाऊंट असेल. बरोबर? एक इफेक्ट काय झाला आपला, लॉस अकाउंटच्या डीआर साईडला, ते आपण घेतलं. बरोबर? दुसरा इफेक्ट काय करणार, इन्कम सांगितलं, इन्कम. बरोबर? मग इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल यांच्यासाठी काय आहे, इन्कम आहे. म्हणून आपण दुसरी एंट्री काय करणार, इथं काय करणार, पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करणार आहे.
टू पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट क्रेडिट. येतं लक्षात. एक इफेक्ट काय करणार आपण, एंट्री पास करणार. काय एंट्री पास करणार आहे आपण इथं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट. येतं लक्षात. हे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. कुठे ट्रान्सफर करणार आपण, आता बघा हा इफेक्ट दिला आपण काय सांगितलंय, हा खर्च दाखवला, खर्च. बरोबर. आता हा खर्च काय करायचा, मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर करायचं. बरोबर. मग दुसरी एंट्री आपल्याकडे होणार. दुसरी एंट्री काय लिहिणार आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. आपल्याला काय करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साईडला ट्रान्सफर करायचं. बरोबर. तो आपण इथे डेबिट केलंय. कशा डेबिट केलं होतं आपण, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंटला डेबिट केलं होतं. आता यालाच काय करायचं, आपल्याला क्रेडिट करायचं. लिहा इथं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट क्रेडिट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि खाली लिहायचं आहे नरेशन मध्ये, being interest on capital, being interest on capital transfer to profit and loss account. Interest on capital transfer to profit and loss account. लिहिलं. ओके. तर पुढे घ्यायचे आपल्याला सॅलरी. 2 नंबरची एंट्री, सॅलरी और कमिशन अलाउड टू पार्टनर्स. लिहा इथं, सॅलरी और कमिशन, सॅलरी और कमिशन अलाउड टू पार्टनर्स. सैलरी और कमीशन अलाउड टू पार्टनर्स. सैलरी और कमीशन अलाउड टू पार्टनर्स. बरोबर. आता इथं बघा, आपल्याकडे एंट्री आपल्याला चेक करायचे. आपल्याला काय करायचे, सॅलरी और कमिशन कोणाला द्यायचंय, पार्टनरला. बरोबर. आपण जे पेड करतोय, बरोबर, तर आपल्याला काय करायचंय, डेबिट करायचे. ते लिहायचंय सॅलरी और कमिशन अकाउंट डेबिट. सॅलरी और कमिशन अकाउंट डेबिट. बरोबर. इथं लक्षात आलंय. सॅलरी और कमिशन अकाउंटला आपण काय करणार, डेबिट. कोणाला देणार आहे आपण कोणाला देणार आहे, पार्टनरला. इथे लिहायचंय पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट क्रेडिट. तो पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट क्रेडिट. आपल्याला काय करायचंय, जी काही आपण सॅलरी किंवा कमिशन देणार आहेत, हे काय करणार आहे, आपण पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये क्रेडिट करणार आहे. बरोबर. मला लिहायचं, काय लिहायचं, आपल्याला इथे लिहायचंय being salary or commission due for payment. Salary or commission due for payment. Salary or commission due for payment. येतं लक्षात. आता आपण काय केलंय, एक अकाउंट क्रिएट केलंय सॅलरी और कमिशन नावाचं. बरोबर. पण ह्या अकाउंटची अमाऊंट आपल्याला काय करावं लागेल, आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावं लागेल. बरोबर. आता ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथे लिहायचंय ट्रान्सफर साठी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डीआर. आपल्याला काय करायचंय, आता ट्रान्सफर करायचंय. कुठं, सॅलरी और कमिशन कुठं ट्रान्सफर करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून आपल्याला काय करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू, कुठून ट्रान्सफर करतोय आपण,
सॅलरी और कमिशन अकाउंट क्रेडिट लिहायचंय ना, सॅलरी और कमिशन अकाउंट सीआर. लक्षात येत आहे. अगोदर आपण ह्या अकाउंटला ट्रान्सफर केलं आणि त्या अकाउंटचा आपण परत काय करतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतोय. ठीक आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सॅलरी और कमिशन अकाउंट क्रेडिट. आणि इथे खाली डायरेक्शन लिहायचंय, being सैलरी और कमीशन, सैलरी और कमीशन ट्रांसफर टू, सैलरी और कमीशन ट्रांसफर टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट, सैलरी और कमीशन ट्रांसफर टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. लक्षात द्यायला, एंट्री लक्षात येते का? एंट्री कशाची, आपल्याला आपण सॅलरी और कमिशन अलाउड करतोय कुणाला, पार्टनर्सला. येतं लक्षात. म्हणजे जर आपल्याला सॅलरी और कमिशन ट्रान्सफर करायचं असेल, पार्टनरला अलाउड करायचं असेल, तर आपल्याला काय करायचं तिथं त्याच्यामध्ये दाखवणार आपण. बरोबर. आता हे सॅलरी ऍक्च्युअल मध्ये आपण पेड करतोय का, करतोय बरोबर, पण त्याची आपल्याला जर्नल एंट्री पास करायची. येतं लक्षात. आपल्याला काय करावं लागेल, सॅलरी और कमिशन अकाउंटला आपल्याला पेड करावं लागते. आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये पैसे पेड करू त्यावेळेस काय असेल आपल्याकडे, सॅलरी और कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. येतं लक्षात. मग नंतर आपण काय करतो, पार्टनरच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतो. येतं लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे अकाउंट इथं मेंटेन करायचंय. त्याच्यानंतर 3 नंबरची एंट्री घ्यायची पुढची, कॅश और गुड्स. कॅश और गुड्स वर लिहायचंय, कॅश और गुड्स एंट्री नंबर 3, कैश और गुड्स टेकन ओव्हर बाय. आपलं काय केलं आपण, कॅश किंवा गुड्स. जर एखाद्या पार्टनरने कॅश घेतली असेल आपल्या बिझनेस मधून, किंवा एखादी वस्तू आपण ज्या बिझनेस मध्ये ज्या वस्तूमध्ये डील करतोय त्याच्यातली वस्तू जर आपल्याकडून पार्टनरने घेतली असेल, तर त्यावेळेस आपल्याला एंट्री काय करायची, बाय द पार्टनर्स फॉर देअर पर्सनल यूज. द पार्टनर्स फॉर देअर पर्सनल यूज. जर आपल्या बिझनेस मधून एखाद्या पार्टनरने कॅश विड्रॉ केली असेल, कशासाठी, त्याच्या घर खर्चासाठी, त्याच्या प्रायव्हेट खर्चासाठी त्याने काय केलेलं आहे, आपल्याकडून कॅश किंवा एखादी वस्तू नेली. समजा तुमचं मशिनरी शॉप आहे बरोबर, आणि पार्टनरच्या घरची काय झाली, मशीन खराब झाली, तर तो आपल्या दुकानातून पार्टनरशिप म्हणून काय केलं, मशीन घेऊन गेला. मग आपण ते तसे सोडून देणार का, ते नाही. मग त्याची एंट्री करणार आपण. काय एंट्री करणार इथं, तर लिहा ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट. बरोबर. इथं काय लिहिणार आपण, त्याला ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू मध्ये लिहायचं खाली. जर त्याने कॅश घेतली असेल तर त्याला करा कॅश, बरोबर. आणि जर त्याने काही गुड्स घेतले असेल तर त्याला करा गुड्स अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. आणि इथे लिहायचं बिंग कॅश और गुड्स काय केलं आपल्याकडे, विड्रॉल फॉर पर्सनल यूज. येते लक्षात. काय केलं यांनी, पर्सनल यूज साठी घेतलंय. मग आपण एंट्री काय करणार, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश और गुड्स अकाउंट क्रेडिट. बरोबर. आता हे जे ड्रॉइंग अकाउंट आपण केलंय, हे ड्रॉइंग आपल्याला काय करावं लागेल, पार्टनरच्या करंट अकाउंटला डेबिट करावं लागेल. बरोबर. मग दुसरी एंट्री लिहायची याच्या खाली लगेच. काय एंट्री लिहिणार पुढे आपण, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट. आपल्याला काय करायचंय, हे अकाउंट ट्रान्सफर करायचं कुठं, पार्टनरच्या करंट अकाउंटला. येतं लक्षात. मग आपण काय लिहिणार तिथं, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू. आता कुठून ट्रान्सफर करतोय आपण, तर ड्रॉइंग अकाउंट मधून. बरोबर. इथे लिहायचं टू ड्रॉइंग्स अकाउंट
क्रेडिट टू ड्रॉइंग्स अकाउंट क्रेडिट. इथे लिहायचं आहे बिंग बॅलन्स ऑफ ड्रॉइंग ट्रान्सफर टू करंट अकाउंट. येतं लक्षात? एंट्री लक्षात आली. आणखी बेटर आपल्याला कधी लक्षात येईल ज्यावेळेस आपण याच्यावरचा ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम सोडू. आपण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये एखादी सिच्युएशन येईल त्यावेळेस आपण ते आणखी परत त्याच्यामध्ये काय करणार आहे एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुम्हाला ते परत रिपीट होत जाईल. येतं लक्षात? त्याच्यानंतर पुढची एंट्री लिहायची इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग्स. आता काय झालंय इंटरेस्ट चार्ज केला आपण कशावरती ड्रॉइंग वरती. हे इरेज करा पुढे लिहा interest charge on drawings. Interest charge on drawings of the partner. आता काय करतोय आपण जे जे पार्टनरने ड्रॉइंग घेतलेले आहेत बरोबर त्या पार्टनरच्या ड्रॉइंग वरती आपण काय करतोय इंटरेस्ट चार्ज करतोय. मग इथे लिहायचं आपल्याला काय एंट्री लिहिणार आपण पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट किंवा असेल पार्टनर करंट कॅपिटल अकाउंट असेल कॅपिटल अकाउंट डीआर. आपण काय करतोय कुठे लिहितो एंट्री आपल्या फॉर्मॅट मध्ये बघतोय बघा फॉर्मॅट बघा एकदा फॉर्मॅट वरती दिले का तिथं आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दिले आपल्याला कोणत्या साईडला दिलंय डेबिट साईडला म्हणून आपण लिहितो पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंटला डेबिट बरोबर. टू मध्ये लिहायचं परत टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. टू इंटरेस्ट काय चार्ज करतो आपण इंटरेस्ट चार्ज करतो. इंटरेस्ट कशावरती ऑन ड्रॉइंग्स अकाउंट. येतं लक्षात? आपण काय करतोय इंटरेस्ट चार्ज करतो म्हणून काय करतोय सीआर ला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट सीआर करतोय. ठीक आहे. नरेशन मध्ये लिहायचंय बिंग इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग बिंग इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग्स. येतं लक्षात? आपण काय करतोय ड्रॉइंग वरती इंटरेस्ट चार्ज करतोय बरोबर. आता मला सांगा आपण ज्यावेळेस इंटरेस्ट दिला आपण पार्टनरच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट दिला त्यावेळेस तो आपल्यासाठी काय होता खर्च होता बरोबर. आता पार्टनर्सने काय केलं आपल्याकडून पैसे उचलले होते मग त्याच्यावरती आपण काय केलं तिथं परत पैसे उचलल्यानंतर आपण त्याच्यावरती काय केलं इंटरेस्ट चार्ज केलाय. येतं लक्षात? मग हा जो इंटरेस्ट आपण चार्ज करतोय हा इंटरेस्ट आपल्यासाठी इन्कम आहे का एक्सपेन्स आहे इन्कम आहे. येतं लक्षात? कारण आपण काय करतोय आपल्याकडून पार्टनरने पैसे उचलल्यामुळे त्याच्यावरती व्याज लावतोय. येतं लक्षात? मग ते जे व्याज आहे ते आपल्यासाठी काय आहे इन्कम आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे मग आपण इन्कम कुठं दाखवतो आपल्याकडे 3 अकाउंट आहेत. एक आहे ट्रेडिंग अकाउंट बरोबर आहे आपल्याकडे एक ट्रेडिंग अकाउंट आहे दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि तिसरं आहे बॅलन्स शीट बरोबर. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतं ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. लक्षात येते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतात ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला काय येतं ऑल डायरेक्ट इन्कम्स. येतं लक्षात? त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतं ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतं ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतं आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला काय येत असतं ऑल इनडायरेक्ट इन्कम येतात बरोबर. बॅलन्स शीटच्या डेबिट साईडला किंवा लायबिलिटी साईडला आपण काय म्हणतो ऑल लायबिलिटीज येतात बरोबर आणि असेट साईडला ऑल असेट. मग आता मला सांगा हा जो इंटरेस्ट आहे जो आपण ड्रॉइंग वरती चार्ज करतोय हा आपला इन्कम आहे बरोबर. मग इन्कम आपल्याकडे 2 प्रकारचं एक डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट. येतं लक्षात? मग हे लिहित असताना हे डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे
हे इन्कम तुमच्यासाठी डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? आणखी एक सोपी पद्धत सांगतो. आपला बिझनेस कशाचा आहे? इलेक्ट्रॉनिक्सचा. बरोबर. आपल्याला आपल्या बिझनेस मध्ये प्रॉफिट कशाच्या माध्यमातून होतो? आपल्याकडे प्रोडक्ट विकल्यानंतर सेल्स. बरोबर. म्हणजे मेन बिझनेस काय आपला? वस्तू विकणे आणि पैसे कमवणे. बरोबर. पार्टनरला उचल देणे आणि त्याच्यातून व्याज कमवणे हा आपला मेन बिझनेस आहे का? येतं लक्षात? जो आपला मेन बिझनेस आहे त्याला म्हणायचं डायरेक्ट इन्कम. लक्षात घ्या. सरळ सोपी पद्धती काय? ज्या इन्कम मधून, ज्या बिझनेस मधून आपण पैसे कमवतोय तो आपला डायरेक्ट इन्कम. येतं लक्षात? आणि ज्याच्यातून समजा सबसिडरी आहे, फॉर एक्झाम्पल जसं पार्टनरने काय केले, पैसे उचलले, किंवा फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, आपल्या बिझनेस मध्ये पैसे आले म्हणून आपण काय केलं, बँकेमध्ये जाऊन एफडी केली. बरोबर. मग एफडी केल्यानंतर एफडी वरचा इंटरेस्ट जो मिळतो तो आपला इन्कम आहे. बरोबर. पण तो इन्कम आपला डायरेक्ट इन्कम आहे का? नाही. तो आपला इनडायरेक्ट इन्कम आहे. बरोबर. मग इनडायरेक्ट इन्कम आपण कुठे ट्रान्सफर करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साईडला. आपल्याला तेच करायचं. काय करायचंय? जे आपल्याला इन्कम मिळालंय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मिळालाय आपल्याला. बरोबर. इथं सीआर साईडला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याकडे काय? सीआर साईडला. हे ट्रान्सफर करायचं आपल्याला कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साईडला. मग हे ट्रान्सफर करण्यासाठी, हे सीआर ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? या सीआर ला अगोदर डेबिट करायला पाहिजे. म्हणजे हे दोन्ही काय होईल? आपल्याकडे इक्वल होईल. येतं लक्षात? आणि हे इक्वल झाल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साईडला ट्रान्सफर करायचं. लिहायचं काय? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. इथं सीआर आहे, इथं काय करायचं आपल्याला? डीआर करायचं. बरोबर. आणि हे ट्रान्सफर कुठं करणार आपण? इथे लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सीआर. इथे लिहू आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सीआर. लक्षात आहे? जर्नल एंट्री व्यवस्थित समजून घ्या. सोपं असतं. फक्त आपल्याला कशात ऍड होईल आणि कशात लेस करायचंय हे माहित पाहिजे. येतं लक्षात? इथे लिहायचे बी काय लिहिणार आपण? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ट्रान्सफर टू P&L, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लक्षात येतं? आवाज आला तर पाठीमागे? येतं लक्षात? ओके. आता सगळ्यांना थोडं पुढे जायचं आपल्याला. करूया रिझन. ओके. आता बघा, सगळ्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघितलाय. बरोबर. समजा हे माझं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आपण प्रत्येक अकाउंट, जसं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, हे पण काय आहेत? आपले अकाउंट्स आहेत. बरोबर. प्रत्येक अकाउंटला दोन बाजू, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. इथं आपण काय लिहितो? पूर्ण एक्सपेन्सेस लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कसले एक्सपेन्सेस? इनडायरेक्ट. बरोबर. इकडे काय लिहितो आपण? इन्कम. बरोबर. कसं? इनडायरेक्ट. येतं लक्षात? आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल करता, ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल करता, समजा इथं माझ्याकडे खर्च आहे 10,000 रुपये टोटल. बरोबर. आणि इन्कम आहे तुमचं 11,000 रुपये. बरोबर. चेक काय करतो आपण? अकाउंट क्लोज करत असताना, अकाउंट क्लोज करायचे मला, लक्षात येते? मग अकाउंट क्लोज करत असताना चेक करतो की डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे. बरोबर. मग आपण काय करतो? टोटल कोणती लिहितो खाली आपण? ज्या साईडची टोटल मोठी आहे, जास्ती आहे, ती आपण काय करतो? अगोदर खाली लिहून घेतो. येतं लक्षात? मग इथे लिहितो आपण 11,000. बरोबर. इकडे पण आपण काय करणार? 11,000. बरोबर. आणि काय करतो? चेक करतो. आता चेक करतो काय? क्रेडिट साईडची टोटल काय मोठी आहे. बरोबर आहे. क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे, म्हणजेच काय करायचं आपल्याला? डेबिट साईड मध्ये कमी आहे. क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे म्हणजे काय? डेबिट साईड मध्ये कमी आहे. मग आपण काय करतो? जो कमी आहे तो काय करतो? आपण त्या साईडला लिहितो. जर डेबिट साईडला कमी असेल तर टू म्हणून लिहितो, आणि क्रेडिट साईडला कमी असेल तर बाय म्हणून लिहितो. बरोबर. काय लिहिणार आपण? टू
प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय येतं आपल्याकडे? नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट येतं लक्षात? किती नेट प्रॉफिट आहे? किती? 1000. येतं लक्षात? येतं लक्षात? ओके, मग आता हा जो नेट प्रॉफिट झालाय, एक मिनिट मी शाही टाकतो. ठीक आहे, आता जो आपल्याला हा नेट प्रॉफिट झालाय, हा नेट प्रॉफिट आपल्याला काय करायचं? ट्रान्सफर करायचं. इथंच ठेवून चालेल का याला? आपण प्रोप्रायटरशिप फायनल अकाउंट बघितलं, बरोबर? प्रोप्रायटरशिप फायनल अकाउंट मध्ये काय बघितलं आपण? की जर तुम्हाला बिझनेस मध्ये प्रॉफिट झाला असेल तर हा ट्रान्सफर कुठे करतो आपण? कॅपिटल अकाउंटला, बरोबर? आता हा डेबिटला ट्रान्सफर करायचा का क्रेडिटला ट्रान्सफर करायचा, हा नंतरचा प्रश्न आहे, बरोबर? मग जर प्रॉफिट झाला असेल, तर हा ट्रान्सफर कुठे करतो आपण? पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. लक्षात येत आहे? जर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला असेल तर हा आपण ट्रान्सफर कुठे करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या किंवा कॅपिटल अकाउंटच्या सीआर साईडला. आता कसं? बरोबर, आता मला सांगा, इथे एंट्री घेत असताना आपण एंट्री काय करतो? जर्नल एंट्री काय करणार? जर ट्रान्सफर करायचं असेल तर काय करणार? इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कमी कुठं होतं आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साईडला. म्हणून इथे लिहायचंय पी अँड एल अकाउंट डेबिट. आपल्याकडे अमाऊंट कमी कुठं होते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साईडला, बरोबर? म्हणून आपण काय लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट म्हणणार, बरोबर? टू कुठे ट्रान्सफर करतोय आपण? पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट क्रेडिट. लक्षात येतंय? आपण काय करतोय? पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटच्या करंटला सीआर साईडला आपण काय करतोय? इथं ट्रान्सफर करतोय. ओके, इथं नरेशन मध्ये लिहायचंय बिंग प्रॉफिट. आपण काय करतोय? प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. येतं लक्षात? आता लक्षात आली एंट्री? ही एंट्री लक्षात आली सर्वांच्या? ओके, आता समजा असं झालं असतं, तुमचा खर्च होता 13,000 रुपये, बरोबर? इन्कम होतं तुमचं 10,000 रुपये, बरोबर? आता लिहित असताना खाली टोटल कोणती लिहिणार आपण? टोटल मध्ये घेत असताना कोणती लिहिणार? जी साईडची मोठी आहे. आता परत सीआर साठी लिहिणार काय? तर नाही लिहिणार, बरोबर? माहिती लिहिणार किती? 30,000. इकडे पण किती लिहिणार आपण? 30,000, बरोबर? आता इथे काय की तुमच्या या सिच्युएशन मध्ये एक्सपेन्सेस जास्त आहेत. कशाच्या तुलनेमध्ये? इन्कमच्या तुलनेमध्ये, बरोबर? ज्या केस मध्ये तुमचा खर्च जास्त असतो आणि इन्कम कमी असतो त्यावेळेस तो आपल्यासाठी काय असतो? लॉस असतो, बरोबर आहे? पण ज्या साईडला कमी आहे त्या साईडला आपण काय करतो? बाय. काय म्हणून लिहितो आपण? लॉस. याच्या लक्षात? आपण काय करणार इथं? बाय लॉस म्हणून लिहिणार आहे. याच्या लक्षात? किती रुपयाचा लॉस झालाय? 3,000. याच्या लक्षात? मग आता हा जो लॉस झालाय हा लॉस आपल्याला ट्रान्सफर पण करावा लागेल, बरोबर? पण या साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला लॉस आहे आपल्याकडे? सीआर साईडला. म्हणून एंट्री लिहित असताना काय करतो आपण? अगोदर एंट्री लिहित असताना काय लिहिणार? इथं बघा, ट्रान्सफर करत असताना इथे लिहिणार पार्टनर्स. कुठे ट्रान्सफर करावा लागेल हा? जर तुमच्या बिझनेस मध्ये लॉस झाला असेल तर हा लॉस कुठे जातो? आपल्या कॅपिटल अकाउंटला. म्हणून लिहायचं इथं पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट डेबिट. येतं लक्षात? पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला आपण काय करतो? डेबिट करत असतो. आणि इथे लिहायचंय टू
कुठून टाकला आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट करतोय. इथे लिहायचंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. येते लक्षात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचं आपल्याला इथं क्रेडिट करायचंय आणि इथे लिहायचंय बी लॉस ऍडजस्टेड टू पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट. करंट और कॅपिटल अकाउंट. येते लक्षात? आपण काय करतो हा लॉस त्याच्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये काय करतोय ऍडजस्ट करतो. प्रॉफिट ऍडजस्ट करतो का आपण? नाही करत. प्रॉफिट आपण डायरेक्टली काय करतो पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड करतो. येते लक्षात? मग अशा पद्धतीनं ही एंट्री आहे, लिहून घ्या. लक्षात आलंय? एंट्रीज लक्षात आल्यात? उद्या येत असताना एंट्रीज वाचून याच्यात. येतं लक्षात? आपण याच्यावरचा उद्या प्रॉब्लेम घेणार आहे. आपला क्लासचा फर्स्ट प्रॉब्लेम आपण उद्या या फिक्स कॅपिटल मेथड जे आहे त्याच्यावरती आपण उद्या घेणार आहे. ठीक आहे? काय अडचण आहे? काय अडचण आहे कोणाला? आपण एक मेथड शिकणार त्याच्यावरचे सर्व प्रॉब्लेम घेणार अगोदर. ठीक आहे? त्याच्यानंतर दुसरी मेथड शिकणार आणि त्याच्यावर ठीक आहे?